पोलीस काय हजामती करतायत का काय, मला आश्चर्य वाटतं अध्यक्ष महोदय. पोलीस का हजामत्या करताय का असे शब्द वापरू नका प्लीज. मग काय शब्द वापरू, तुम्ही पर्याय द्या ना मला, माझी मराठी नाही, कमी आहे. असे शब्द वापरू नका प्लीज. असे शब्द वापरले पाहिजे, दुसरं काय वापरणार. हजामती म्हणजे काय माहितीये का तुम्हाला, हजामती म्हणजे काय माहितीये का तुम्हाला. हे शब्द नाही, असे शब्द वापरू नका जयंतराव. हजामतीचा अर्थ सांगा ना. तुम्ही सांगा ना, तुम्ही असे शब्द पोलीस तुम्हाला अर्थ कळत असेल तर तुम्ही सांगा, मंत्री आहात तुम्ही. तुम्ही पण होते ना मंत्री, तुम्ही एवढे सिनियर सदस्य आहे, तुम्ही असे हजामती शब्दाचा अर्थ अध्यक्ष महोदय काढून टाकावे. नाही अध्यक्ष महोदय, कसा काढता येईल शब्द तो, हे नाही आहे, म्हणजे अनपार्लमेंटरी नाही आहे. मंत्री झाला म्हणजे जास्त कळतं असा गैरसमज करून घेऊ नये. माझ्याकडे पाहून तुम्ही, तुमचा चेहरा मला नेहमीच आवडतो, त्यामुळे काय मला तुमच्याकडे बघायला काही तक्रार नाही. तिन्ही पक्ष इथं गोंधळ घालत असतात, पण दिल्लीत जाऊन मोदी साहेब आणि शहा साहेब यांच्या समोर मुजरा करण्याचं काम निष्ठेनं जे राहिले त्याच्यापेक्षा बाकीचे कानामागून आले आणि तिखट झाले म्हणतात, ती म्हण आता. नागपूर अधिवेशनामध्ये राम खाडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ विवेचन करताना माननीय आमदार जयंत पाटील यांनी नाभिक समाजाच्या सौर व्यवसायाबद्दल अतिशय निंदनीय शब्द काढलेले आहेत. हजामती करणे हे इतकं सोपं असतं तर निश्चितपणे तुम्हाला हजामती करायला आम्ही लावल्या असत्या. नाभिक समाज हा सेवा करणारा समाज आहे आणि सलून व्यवसाय हा आमचा पारंपरिक व्यवसाय आहे. आपण आपल्या भाषणाचा प्रभाव पाडण्यासाठी किंवा विरोधी पक्षावर, सत्ताधारी पक्षावर आपला प्रभाव दाखवण्यासाठी नाभिक समाजाच्या या व्यवसायाचा जो वारंवार वापर करताय, यापूर्वी पण आपण ही चूक केली होती. इथून पुढच्या काळात नाभिक समाज हे शब्द आपण मागे घेतले आणि नाभिक समाजाची जर माफी मागितली नाही तर नाभिक समाज तुम्हाला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. त्याशिवाय तुम्ही जिथे दिसाल तिथे तुमच्या हातात वस्तारा दिला जाईल, असा इशारा मी या नाभिक महामंडळाचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं जयंत पाटील साहेब आपल्याला देत आहे. होय, ते झालेलं आहे. मला बोलण्याच्या ओघात ती चूक घडलेली आहे आणि त्याबद्दल मी संपूर्ण नाभिक समाजाचं मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. हे बोलण्याच्या ओघात आणि पोलीस दलांनी त्या ठिकाणी पुढे शोधच घेतलेला नाही आणि 15 दिवसानंतर देखील गुन्हेगार सापडलेला नाही. त्या रागापोटी बोलण्याच्या ओघात तो शब्द माहिती गेला आणि नाभिक समाजाला मी विनंती करेन की मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. अशी चूक योग्य झाली. काही आंदोलन सुरू असं सांगितले नाभिक समाजाचं.